संगमनेरमध्ये निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि तांबेंना साथ दिलेली आहे। 30 पैकी 27 जागांसह नगराध्यक्षपद थोरात आणि तांबे गटाला मिळाले। शिवसेनेला अवघी 1 जागा मिळालेली आहे। 2 अपक्ष नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तब्बल 16,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या। तर संगमनेरच्या जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असं मैथिली तांबे यांनी म्हटलंय। नव्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। गेल्या 30-35 वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे किंवा तांबे परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे। याही वेळी पुन्हा एकदा इथल्या जनतेनं त्यांच्यावरतीच विश्वास दाखवलाय आणि मैथिलीताई तांबे या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। खरं तर 27 नगरसेवकही निवडून आले आणि तुम्ही देखील बहुमताने नगराध्यक्षपदी विराजमान झालाय। काय आनंद आहे? खूप जास्त आनंद आहे। तसं सुरुवात झाली सकाळपासून 9 वाजल्यापासून तसे कट संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवार निवडत आले। त्याचाच खूप आनंद मला झालेला आहे आणि ही खरं मेहनत सगळी आमच्या सगळ्या लोकांनी केलेली आहे। संगमनेर सेवा समिती बरोबर जे जोडले गेलेले आहेत सर्व लोकांचं आम्हाला त्याच्यामध्ये मेहनत आहे याच्यामध्ये आणि सगळ्यांची साथ ही संगमनेरकरांनी कोणाला साथ दिली हे खूप स्पष्ट दिसलेले आज आम्हाला। विरोधकांनी आरोप केला होता की इथलं आम्हाला दहशतीचं झाकण उडवायचंय, मात्र लोकांनी त्यांनाच कुठेतरी जुगारलेलं दिसतंय। विरोधकांचं मी काही बोलणार नाही, मला त्यांच्याशी बोलायचं नाही। मी माझा विजय तर साजरा करणार आहे फक्त बस। आणि आता काय स्वप्न आहे, काय विजन आहे संगमनेरसाठी? संगमनेर 2.0 जो जाहीर केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार आहोत। आम्ही ऑलरेडी पहिले 100 दिवस काय काम करणार आहोत तेही जाहीर केलेले आहे। त्या पद्धतीने नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सतीदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप चांगलं काम करणार आहोत। नक्कीच आपण बघितलं तर पुन्हा एकदा संगमनेरच्या जनतेनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे यांच्यावरती विश्वास दाखवत संगमनेरच्या जनतेनं पुन्हा एकदा संगमनेरच्या पालिकेची सत्ता थोरात आणि तांबेंच्या परिवाराकडे दिली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर। ज्यावेळेस विधानसभेत आमचा पराभव झाला तो देखील आम्ही अतिशय विनम्रतेने मान्य केला होता, कारण जनता ही शेवटी जनार्दन असते। आजचा जो विजय आहे तो देखील अतिशय विनम्रतेने आम्ही मान्य करतो। लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। मला असं वाटतं की राजकारणामध्ये बंदोबस्त करणे ही जी भाषा आहे ह्याच्या विरुद्धचा हा निकाल आहे। आपण कोणाचाही बंदोबस्त करू शकत नाही। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। जनतेने दिलेला कौल मान्य आहे असंही त्या म्हणाल्या। आम्ही पूर्ण प्रयत्न केले असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर या ठिकाणी रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्याचबरोबर या ठिकाणी गिरीश महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि खडसे नेमका कोणाच्या बाजूने हा सवाल उपस्थित केला जात असतानाच इथं पराभवाचा सामना करावा लागलेला आहे रक्षा खडसे यांच्या गटाला आणि त्याची जबाबदारी रक्षा खडसेंनी स्वीकारली आहे। जो जनतेने जो कॉल दिलेला आहे तो मला मान्य आहे, कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो मी याच्यात जाणार नाही, कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती। आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये, कारण की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती जे मी आधीपासून मी सांगत आलेली आहे। ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे। जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे, म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो, की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी ही निवडणूक लढलेली होती। पण जो काही जनतेने कॉल दिलेला आहे तो मला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही।